शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील 3 दिवसाचा अंदाज देणार आहे. आणि यामध्ये आपल्याला बघायचं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं वेलमार्क लो प्रेशर आता डिप्रेशनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि पहिलं डिप्रेशन या मान्सूनमध्ये आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात बघतो आणि याचा किती महाराष्ट्रावर परिणाम होणार हे आपण बघणार आहोत. शिवाय त्याचा मार्ग कसा दिला आहे भारतीय हवामान खात्याने ते देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे एकूणच मान्सूनच्या या सर्व घडामोडीमध्ये नेमकी काय घडतंय ते आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी आपण बघतो भारतीय हवामान खात्याकडून या सिस्टमला डिप्रेशनचा दर्जा देण्यात आला आहे. सुरुवातीला तरी ओरिसा मार्गे छत्तीसगडच्या उत्तरेकडील भागाकडे ते जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मध्य प्रदेशच्या ते उत्तरेकडे जाऊन पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे सरकेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्रातील स्थिती कशी बदलते आहे ते आपण बघतो. जवळपास 75% पाऊस जो जुलैमध्ये मुंबई आणि कोकण किनारपट्टीत होतो तो संपूर्ण जुलैचा 75% पाऊस हा अवघ्या 3 दिवसामध्ये आता झालेला आहे. आपण आकडेवारीत बघूयात. आता सरासरीच्या दरम्यान मुंबईने सरासरी ओलांडली आहे जुलै महिन्याची आणि संपूर्ण मान्सूनची. पालघरनी सुद्धा सरासरी ओलांडली आहे. गोंदियाने सरासरी ओलांडली आहे. आता अवघी सरासरी पुणे जिल्ह्यात फक्त -4, त्यानंतर रत्नागिरीमध्ये 8% सरासरी पोहोचली आहे. त्यानंतर रायगडमध्ये सरासरीच्या जवळपास पोहोचला आहे. ठाण्यात फक्त -3 एवढीच सरासरी बाकी आहे. बुलढाण्यामध्ये सरासरी -3, अमरावतीमध्ये -3, नागपूरमध्ये -3, म्हणजे अतिशय काही महिने काठावर येऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या सरासरीच्या जवळपास आकडेवारी पोहोचलेली आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला नंदुरबारमध्ये एक दुष्काळी क्षेत्र दिसते आणि ज्या ठिकाणी रेड कलर दिलेला आहे त्या ठिकाणी देखील 50% पावसाचं जी घट आहे ती आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली. आता आपण विभागवार बघूयात. कोकण आणि गोव्यामध्ये फक्त -3% म्हणजे जवळपास 97% पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 28% घट आहे, म्हणजेच जवळपास 72% आपण पाऊसाची मर्यादा आलेली आहे. त्यानंतर तीच परिस्थिती 28%वरच मराठवाडा आहे, म्हणजे मराठवाड्यातही 72% पाऊस झालेला आहे. त्यानंतर आपण विदर्भाची परिस्थिती बघतो -11%, म्हणजे जवळपास 89% पाऊस विदर्भात देखील सरासरीच्या पोहोचलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राची सरासरी आज 85%वर पोहोचलेली आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे, कारण आपण अख्खा कोरडा जून बघितला होता, 60% पाऊस फक्त झाला होता आणि ही सरासरी आज 85%वर अवघ्या 4-5 दिवसामध्ये पोहोचलेली आहे. अजूनही बऱ्याच विभागात पाऊस होतोय. बंगालच्या उपसागरात डिप्रेशन तयार झाल्यामुळे त्याचाही परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे आणि तो कसा होणार आहे ते आपण बघणार आहोत. 2 तारखेनंतर मान्सूनने फार प्रगती केलेली नाही आहे, परंतु उरलेला जो काही भाग आहे राजस्थान आणि गुजरातचा तो 8 तारखेपर्यंत पूर्णपणे कव्हर होणार आहे. त्यामुळे आपल्या आता मान्सूनविषयी फार चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आपण जर सध्या देशातील पावसाची परिस्थिती 1 जूनपासून 5 जुलैपर्यंत बघितली तर आता केवळ 24% घट राहिलेली आहे. म्हणजे 76% पाऊस हा जवळपास भारतामध्ये नोंदला गेला आहे आजच्या तारखेला. त्यामुळे एक अतिशय सकारात्मक अशी जुलैची सुरुवात आहे. जूनने जरी आपल्याला 60%च पाऊस दिला होता तरी आता मात्र त्यात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.
गेल्या 24 तासाचा जर आपण अंदाज घेतला तर या पट्ट्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि तो रेड अलर्ट बरोबर ठरलेला आहे, कारण महाराष्ट्राच्या सर्वदूर पावसाच्या सरी काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात त्या बरसलेल्या आहेत. आता आज जो पाऊस झालेला आहे गेल्या 24 तासात किंवा 48 तासात, हा मुंबई परिसरामध्ये 250 ते 300 मिलीमीटरपर्यंत त्याची 24 तासात नोंद झालेली आहे. त्याच पद्धतीचा पाऊस थोडा छत्तीसगड आणि ओरिसामध्ये झालेला आहे. दक्षिण गुजरातमध्ये देखील अशाच प्रकारचा पाऊस झाला आहे. म्हणजे 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद 24 तासामध्ये या भागात झालेली आहे. तर आपण बघतो विखुरलेल्या स्वरूपात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र देखील आज पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आपण जर या मॉडेलमध्ये बघितलं तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतंय की या ठिकाणी जे डिप्रेशन तयार झालेलं आहे ते आता पुढे पुढे येत आहे आणि या डिप्रेशनमुळे या मराठवाड्याच्या भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकण किनारपट्टीला सर्व दूर घाटमाथ्यासहित पाऊस होणार आहे. आणि जरी या ठिकाणी आपल्याला थोडा पाऊस कमी वाटत असला तरी याही ठिकाणी कामापुरता पाऊस होणार आहे. या ठिकाणी आपण बघतो की 2 सिस्टम विकसित झालेल्या आहेत. सध्या एक सिस्टम आहे ती मुंबईच्या आजूबाजूने आहे, दुसरी सिस्टम डिप्रेशनच्या स्वरूपात आता छत्तीसगडकडे सरकते ओरिसावरून. या दोन्हींच्या ट्रपमध्ये महाराष्ट्र आहे आणि गेल्या 24 तासामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी झडीचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण भारताकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरातचा दक्षिण भाग, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यामुळे सर्व देशामध्ये महाराष्ट्राची स्थिती अतिशय चांगली आहे. काही भाग पावसाचे सुटले आहेत आणि त्याही ठिकाणी येत्या काही दिवसात या सिस्टमच्या माध्यमातून पाऊस होणं अपेक्षित आहे. हा उद्या 6 तारखेचा अंदाज आहे. मॉडेलच्या म्हणजे GFS मॉडेलच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरापेक्षाही अरबी समुद्रातील सिस्टम अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि त्याचा विदर्भासहित मराठवाड्यापर्यंत मोठा परिणाम होणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात म्हणजे लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर आणि सांगली, कोल्हापूर पूर्व भागात थोडी पावसाची कमी असण्याची शक्यता आहे. मात्र कामापुरता पाऊस विखुरलेल्या स्वरूपात याही ठिकाणी होईल. 8 तारखेला ही वादळी प्रणाली मध्य प्रदेश आणि गुजरातच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि थोडा दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होऊ शकतो. परंतु दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे 7 आणि 8 तारखेला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नद्यांना पूर येऊ शकतात शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला देखील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता अधिक आहे आणि जवळपास 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने या दरम्यान वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं बेलमार्क लो प्रेशर आता डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने जाहीर केली आहे. मग त्याचा परिणाम कुठे होणार आहे तर त्याचा परिणाम बिहारच्या काही भागामध्ये होईल, उत्तर प्रदेशच्या भागामध्ये होईल, मध्य प्रदेशमध्ये होईल, झारखंडमध्ये आणि उत्तर छत्तीसगडमध्ये होणार आहे. त्यामुळे या डिप्रेशनचा डायरेक्ट महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. मात्र या डिप्रेशननी खेचलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीत या डिप्रेशनचा प्रभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत पाऊस पडणार आहे. घाटमाथ्यावर पाऊस पडणार आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. थोडं पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता 6 तारखेला आहे. 7 तारखेला हे डिप्रेशन मध्य प्रदेशकडे सरकेल म्हणजे त्याचा मार्ग आणखी पुढे सरकेल
आणि त्याच दरम्यान अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता अजून कायम आहे. त्याच दरम्यान कोकणातही पाऊस कायम राहील. ECMWF मॉडेलने विदर्भात, खास करून संपूर्ण विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता 8 तारखेला व्यक्त केली आहे. हलक्या स्वरूपातील पावसाची शक्यता 8 तारखेला उत्तर महाराष्ट्रात व्यक्त केली आहे. मध्यम ते जोरदार पाऊस कोकण किनारपट्टीमध्ये 8 तारखेला असण्याची शक्यता आहे. यानंतरचा अंदाज आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. आपण सुरुवातीला हे डिप्रेशन कुठल्या मार्गे जाईल याविषयी थोडी धावता आढावा घेऊयात. आपण बघतो की ओरिसा, त्यानंतर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा 7 तारखेला याचा प्रवास होण्याची शक्यता आहे. जसाही ते मध्य प्रदेशकडे जाईल त्यानंतर अरबी समुद्रातून जोरदार वारे खेचले जातील 8 तारखेला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे, उत्तर महाराष्ट्रासहित पावसाचं प्रमाण वाढेल. पुढील 3 दिवसामध्ये पाऊस कुठे होईल तर पुढील 3 दिवसामध्ये संपूर्ण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे. मात्र नंदुरबार सहित अगदी गोंदियापासून गडचिरोली आणि नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. मात्र हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची तुरळक शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनपेक्षा आपल्याला सध्या पालघरच्या दरम्यान तयार झालेलं अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र महत्त्वाचं आहे. कारण हे क्षेत्र आपल्याला महाराष्ट्रावर, घाटमाथ्यावर, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, नाशिक पश्चिम, अहिल्यानगर पश्चिममध्ये परिणाम करणार आहे आणि आज रात्रीही त्याचा प्रभाव राहणार आहे. उद्या याचा प्रभाव सकाळी देखील मुंबईवर, पुणे आणि साताऱ्यावर जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पाऊस वाढेल. त्यामुळे उद्या दिवसभर याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रात जाणवेल. उद्या रात्री देखील याचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागात असण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढणं 7 तारखेलाही अपेक्षित आहे. कारण अजून नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये फार समाधानकारक पाऊस नाही. नाशिकमध्येही पाऊस कमीच आहे, परंतु या भागात पुढील 7 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. त्यानंतर म्हणजे 8 तारखेपासून या मॉडेलने तरी हे पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज दिला आहे. 8 तारखेला अंतर्गत महाराष्ट्राच्या काही भागात देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. जसा ही डिप्रेशन मध्य प्रदेशकडून वरती निघून जाईल तसे महाराष्ट्रातील वाऱ्यांचा वेग हा कमी होईल. म्हणजे पुढील 3 दिवस अजून वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे. बाकी अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघू. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.